पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्तानं अहिल्यानगरच्या चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक आज होते आहे आणि इथले जे मंत्री आहेत जे येणार आहेत त्यांच्यासाठी खास नगरी बेत जो आहे तर तो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं इथं तयार करण्यात येतो आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अहिल्यानगरचं एक वैशिष्ट्य असलेलं खरं तर कर्जत जामखेडचं वैशिष्ट्य असलेलं शिपी आमटी जी आहे तर ती बनवली जाते आहे। हे काम बचत गटांकडनं केलं जात आहे। काही कर्मचारी त्यांच्याशी बोलणार आहोत। हे काम तुम्ही करतात काय काय नेमकं बेत जो आहे मंत्र्यांसाठी असणार आहे काय काय इथं बनवलं जातं? आज इथं कर्जतमधली प्रसिद्ध अशी शिपी आमटी आहे फेमस आमच्या कर्जतची। अजून मासवडी आहे, अजून कोथिंबीर वडी आहे, अजून पुरणपोळी, पिठलं भाकरी आणि तव्यात रगडलेला ठेचा आहे खडे मीठ टाकून लसूण टाकून गावरान पद्धतीचं मेनू आम्ही सगळे हे देत आहोत। आणि आमच्या बचत गटांना संधी दिली त्याबद्दल शिंदे साहेबांचे खरंच आभार की ग्रामीण भागातली महिला एक आम्हाला एवढ्या मोठ्या मंत्र्यांना जेवण द्यायची संधी मिळाली। आम्ही आमचं भाग्य समजतो की आमचे गट उमेद अंतर्गत आहेत आणि या अभियानाने आम्हाला एवढं घडवलं आहे की आम्ही मंत्र्यांचं जेवण देऊ शकतो। म्हणजे आमच्याच ते स्किल आहे ते आमच्या जगताप सरांनी गव्हाणे सरांनी जे जिल्ह्याची टीम आहे यांनी स्किल ओळखून जेवढे महिला उत्कृष्ट गट आहेत तेवढे त्यांनी निवड करून अहिल्यानगर चोंडीमध्ये आमच्या गावात म्हणजे आम्हाला हे संधी मिळाली आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो। सगळे मंत्री लोक महिला साधारणतः काम करतात कधीपासून करतात? आम्ही बचत गटात 10 महिला आहेत आणि 10 महिला आम्ही हे काम करतो। आणि 2010ला विखेताईंनी इथं कार्यक्रम घेतला होता नगरला साईज्योती म्हणून। त्या दिवसापासून आम्ही शिपी आमटी एवढी प्रसिद्ध केली की माझी तर ओळख शिपी आमटी म्हणूनच कोणी पण बोलतं। म्हणजे आम्ही ती तेवढी प्रसिद्धी त्याला मिळवली, तेवढी क्वालिटी। शिपी आमटीचं वैशिष्ट्य नेमकं काय, कुठले मसाले किंवा काय? शिपी आमटीला हे घरगुती मसाले असतात आणि ते उखळ्यावर कुटतो आम्ही। गावरान धने, गावरान मिरची सगळे मसाले ह्याला गावरान पद्धतीचे आणि उखळ्यावर कुटून आम्ही हे आणि जात्यावर भरडलेल्या डाळी असतात। म्हणजे गावरान जो मेवा म्हणतो आपण खायला मिळत नाही ते तसं आम्ही सगळं गावरान पद्धतीने देतो म्हणून एवढी आमची शिपी आमटी गाजलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर येणाऱ्या मंत्र्यांसाठी नगरी बेत खरं तर या ठिकाणी आखण्यात आलेला आहे आणि अगदी गावरान मेनू जो आहे तर तो या ठिकाणी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना चाखता येणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, चोंडी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।